नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर श्रोतेगण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. वसंत व्याख्यानमालेतलं आज 10वं पुष्प आहे. काही विठ्ठल दाजी गिरवीकर आणि काही राधाबाई विठ्ठल गिरवीकर पंढरपूर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ माननीय श्री गोरक्ष बंडा महाराज देगलूरकर पुणे यांचे आपल्या देवदेवतांची मूर्तीच्या द्वारे खरी ओळख असा व्याख्यानाचा आजचा विषय आहे. मी देगलूरकर सरांचा थोडक्यामध्ये परिचय आपणासमोर करून देत आहे. देगलूरकर सरांचे पूर्ण नाव आहे डॉक्टर गोरक्ष बंडा महाराज देगलूरकर. MA PhD डिलीट लेटर्स मध्ये आणि डिलीट लिटरेचर असे 2 डिलीट त्यांना प्राप्त आहेत. नागपूर व औरंगाबाद येथे शासकीय महाविद्यालयात अध्यापन त्यांनी केले आहे. नागपूर व डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठात अध्यापन केले आहे. डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे ते अध्यक्ष कुलपती म्हणून राहिलेले आहेत. त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. त्यातील काही मोजके पुरस्कार: जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार, इतिहासकार प्राध्यापक नर फाटक पुरस्कार, विद्याव्यास पुरस्कार, श्रीमंत नानासाहेब पेशवे धार्मिक व आध्यात्मिक पुरस्कार, KK बिर्ला व ICHR फेलोशिप स्नेहल पुरस्कार असे पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत. त्यांनी आतापर्यंत विपुल लेखन केले आहे. त्यात लेखनातलं काही सांगण्यासारखे म्हणजे बिंब ब्रह्म वास्तु ब्रह्म, विष्णुमूर्ते नमस्तुभ्यम, मार्कंडा देवी मंदिरे, सूरसुंदरी, वेरूळ दर्शन, टेम्पल आर्किटेक्चर अँड स्ट्रक्चरल ऑफ महाराष्ट्र, पोर्टेशन ऑफ द वुमन इन द आर्ट ऑफ द डेक्कन, मेगॅलिथिक इत्यादी 20 पुस्तके व 100 लेख त्यांनी आतापर्यंत लिहिलेले आहेत. उत्खननाच्या कामात सुद्धा त्यांचा सहभाग राहिलेला आहे. रायपूर भागीमोहरी येथे पुरातत्वीय उत्खनने तसेच पवनी, भोकरदन, मांढळ, अरणी येथील उत्खननात त्यांचा सहभाग राहिलेला आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक अभ्यास दौरे, परदेश दौरे केलेले आहेत. त्यामध्ये लंडन, इटली, अमेरिका, इंडोनेशिया, कंबोडिया, इराण, श्रीलंका इत्यादी देशात व्याख्याने आणि अभ्यासासाठी प्रवास केलेला आहे. विविध संस्थांमध्ये ते अनेक पदे भूषवित आहेत. त्यातल्या काही मोजक्या संस्था म्हणजे राजा दिनकर केळकर वस्तू संग्रहालय, महाराष्ट्र गॅझेटियर संपादक मंडळ, महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था इत्यादी. IAS विद्यार्थ्यांचे अभ्यास वर्ग नागपूर व पुणे विद्यापीठात ते घेत असतात. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ विद्याभारती वर्ग ते घेत असतात. अमेरिकेतील व कॅनडातील विद्यार्थ्यांसाठी भारतीय कला या विषयावर त्यांची अनेकदा भाषणे झालेली आहेत. बहुमानाची टागोर नॅशनल फेलोशिप 2018-19 या वर्षी भारत सरकार सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने त्यांना देण्यात आलेली आहे. चतुरंगचा जीवन गौरव पुरस्कार राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते, पुण्यभूषण पुरस्कार उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे हस्ते, सर राघव भांडारकर प्रथम स्मृती पुरस्कार मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते असे अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेले वक्ते आज आपल्याला लाभलेले आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. Next month. सर
आत्ता नको ते प्रोजेक्टर सुरू करा म्हटलं. आपणा सर्वांस नमस्कार. वसंत व्याख्यानमालेत भाषण द्यायला येण्याकरता मला 4-5 वर्ष लागली. काही ना काही कामामुळं किंवा अडथळ्यामुळं लांबत गेलं. पण इच्छा खूप होती की एकदा इथं आपण यायला पाहिजे, कारण इथला श्रोतृवर्ग जाणकार बहुश्रुत असा आहे. तेव्हा आपली परीक्षा द्यायची तर योग्य ठिकाणी आपण जायला पाहिजे म्हणून आलो. विषय तर आपल्याला आता कळला. बऱ्याच मंडळींना माझा अनुभव सांगतो की मूर्तिशास्त्रावर नवीन काय सांगायचंय. आम्ही रोज तर आम्ही पूजा करतो, मनोभावी आरत्या म्हणतो, महोत्सवाला उत्सवाला जातो. माहिती आहे आम्हाला हा गणपती, हा दत्त, हे शिव, हे विष्णू. नवीन काय असं वाटणं अगदी साहजिक आहे, कारण हा आपला अगदी जीवाभावाचा आणि नित्य परिचयाचा विषय आहे. आणि खरं सांगू, अतिपरिचयात अवज्ञा अशी आपली स्थिती, असं माझं निरीक्षण आहे. काही मूर्ती मी आपल्याला आता दाखवणारच आहे, ज्या तुम्ही कधी पाहिलेल्या नाही आहेत. काही मूर्ती अशा आहेत तुम्ही ऐकलेल्या आहेत, त्यांच्याबद्दल कदाचित पाहिलेलेही असतील, पण नक्की त्यांचं स्वरूप काय, त्यांची नक्की ओळख काय, हे कदाचित माहिती असण्याची शक्यता कमी आहे. आपण अशी सुरुवात करूया की मूर्तिशास्त्राला, मूर्ती घडवायला केव्हापासून प्रारंभ झाला आणि पहिली मूर्ती कदाचित कुणाची असावी. तर अगदी सुरुवातीला इसवी सनाच्या 2ऱ्या-3ऱ्या शतकाच्या आधीची गोष्ट आपल्याला सांगतो. एक नारायण वटिक नावाचं एक ठिकाण आहे राजस्थानमध्ये. कंपाऊंड आहे फेन्सी, आणि आत एक पाषाण खंड आहे. त्याची नारायण म्हणून पूजा करत असतात. पण प्रत्यक्ष देव आपण कोणता पाहिला असेल ज्याची पूजा आपण करत आलो, तो सूर्य. सूर्याची प्रतिमा आपल्याला माहिती आहे की आधी एक गोल वर्तुळाकृती काढलेली असायची. त्याला मग किरणं पाहिजेत म्हणून मग किरणं काढली, रांगोळीत काढतो तशी. अरे नाही, मग डोळे आणि नाक तोंडही पाहिजे, ते केलं. हे आता तुम्ही संक्रांतीला जसं 5 मिनिटात करता तसं हे झालेलं नाही. इथपर्यंत सूर्य याला 5-50 वर्ष लागली. आणि त्याची पूजा करताना आमच्या असं लक्षात आलं की देव आहे म्हणतो आपण, खाली कसं ठेवायचं. म्हणून मग पाटावर, मग ओट्यावर. नाही, त्याला ऊन पाऊस लागेलच ना, म्हणून मेघडंबरी केली. देवळाची सुरुवात अशी झाली असं म्हणतात. आता पहा, ही सुरुवात सूर्याच्या मूर्तीची रांगोळीच्या किंवा तत्सम पद्धतीनं झाली. त्याची परंपरा
आजपर्यंत चालू आहे की नाही. संक्रांतीच्या दिवशी अजूनही पाटावर जुन्या गृहिणी रांगोळी काढत असतात, अशी त्याची पूजा होते. आपल्या गोष्टी परंपरेने चालत आलेल्या मूर्तिशास्त्रात सुद्धा तुम्हाला दिसतात. तो विचार मी नंतर मांडतो. हे एक झालं. मूर्तीच्या बाबतीत विचार करताना अगदी सुरुवातीला कुठल्याही देवाची मूर्ती असो, विष्णू असो, शिव असो, दोनच हात असत. त्याचं कारण असं की आधी आम्ही प्रस्तराची पाषाणाची पूजा केली, नंतर त्याला आकृती देण्याचा प्रसंग आला. त्याच्यानंतर आम्ही असा विचार केला की असं नको, त्याला काहीतरी स्वरूप द्यायला पाहिजे. आता प्राणी जीवनामध्ये उत्क्रांत असा कोणता प्राणी असेल तर मनुष्य प्राणी. मग आम्ही देवाला माणसाचं रूप दिलं. यथा देहे तथा देवे. आमचा देह जसा तसा आमच्या देवाचा असावा, ही प्रारंभीची कल्पना. मग त्याला दोनच हात असणार, एकच डोकं असणार, दोनच डोळे असणार, दोनच हात असणार. म्हणजे निराकारापासून शब्दाकार आणि शब्दाकारापासून मानवाकार अशी प्रगती झाली. आधी काहीच आकार नव्हता मूर्तीला. मग आमच्या प्राचीन ग्रंथामध्ये मूर्तींचं जे रूप वर्णन केलं त्याला मी शब्दाकार म्हणतो. आणि शब्दाकारानंतर आम्ही त्याला मानवाकार दिला. इथपर्यंत आमचे देव थांबले का आणि भक्त थांबले का तर नाही. त्याच्यात सुधारणा होत गेली, प्रगती होत गेली, उन्नयन होत गेलं. आणि मग आमच्या असं लक्षात आलं की देवाला दोन हात नाही चालणार. भक्त खूप आहेत, त्यांच्या मागण्या खूप आहेत. दोन हातांनी कसं काय पुरेल का? उदाहरण द्यायचं झालं तर असं की लहान मुलं शाळेतनं घरी येतात, विशेषतः कॉन्व्हेंट शाळेतनं, आणि घरी आल्याबरोबर दप्तर इकडं टाकतात, बूट पायमोजे एकीकडे सांगतात, कारण भुकेजलेले असतात. आई मला फार भूक लागली म्हणतात. तेव्हा आई काहीतरी खायला करण्याच्या तयारीत असते. तेवढ्यात नवरोबा येतात ऑफिसातनं, चहा तरी मला द्या असं म्हटल्यावर ती गृहिणी असहाय्यपणे म्हणते की मला दोनच हात आहेत, याला खायला द्यायचं, तुम्हाला चहा करायचा. हे एकदम दोन हाताने कसं होईल? आमच्या भक्ताला असं वाटलं की देवाला दोन हात नको, जास्त पाहिजे. मग आम्ही 2, 4, 8, 10, 16, काही ठिकाणी मी 50 हाताची मूर्ती पाहिलेली आहे. दक्षिणेमध्ये शिवाची मूर्ती आहे, 25 डोक्याची आणि 50 हाताची. कसे वाढत गेले हात? कारण त्यांच्याकडे आम्ही कामं जास्त सोपवली. भक्ताला आशीर्वाद देणं, ज्याला अभय मुद्रा म्हणतो आम्ही, त्याची मागणी पुरवणं, त्याला वरद मुद्रा म्हणतो आम्ही. हे होतच होतं. पण भक्ताला शक्ती देण्याचं कामही आमच्या देवांकडे आलं. मग आम्ही त्यांच्या हातात आयुध दिली. काही देवांना ओळखायचं कसं की हा विष्णू आहे, हा शिव आहे. मग विष्णूला शंखचक्र, गदा, पद्म आम्ही हातात त्यांच्या दिले. शिवाच्या हातात त्रिशूळ, डमरू वगैरे दिले. अशा रीतीनं मग देवाची स्वतंत्रपणे
ओळख व्हायला लागली. डोकी जास्त का? एकच आधी मूर्ती केली मानव आकाराची. मला वाटतं हे दिवे सध्या बंद करता येतील काय? तर एकच चेहरा. मग वाढले 4, 5, 6, 8, 12 असे आम्ही मुख द्यायला लागलो, करायला लागलो. त्याचं कारण काय? तर देवाच्या वेगवेगळ्या कल्पना त्याच्याबद्दलच्या आम्ही केल्या आणि व्यक्तित्व समृद्ध करण्याचा प्रयत्न त्या दृष्टीनं आम्हाला करावा लागला. कारण देव एकच अवस्थितीत असत नाही. आमच्या दृष्टीनं, भक्ताच्या दृष्टीनं त्याला अनेक अवस्थितीमध्ये राहायला लागतं. आता अवस्थिती हा शब्द तुमच्या लक्षात येणार नाही, मला खात्री आहे. मग आपण मराठीत सोपा शब्द सांगू का? आस्पेक्ट्स. आस्पेक्ट्स म्हटल्याबरोबर आमच्या लक्षात येतं अरे खूप प्रकारच्या या चेहऱ्यामध्ये भावभावना दडलेल्या आहेत. अशा रीतीनं अनेक मुख आली. पुराणामध्ये लोकांना गोष्टी समजाव्यात म्हणून त्याचं सुलभीकरण करण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी काही वेळा पुराणांच्या कथा वाचून आमच्यामध्ये भ्रम निर्माण होतो. एक उदाहरण देतो. ब्रह्मदेवाला 4 तोंड का? तुम्ही सामान्यतः ऐकली असेल ती कथा अशी की तिलोत्तमा नावाची एक अत्यंत सुंदर अप्सरा, खरं म्हणजे हे द्वित्व आहे. सुंदर अप्सरा म्हटलं की सुंदरच असते ना. तर ती अप्सरा ब्रह्मदेवाच्या भोवती प्रदक्षिणा घालत होती. तेव्हा ब्रह्मदेवाला असं वाटलं की एवढं मोठं सौंदर्य आपल्या भोवती फिरतंय आणि आपल्याला तर दिसत नाही सगळीकडनं. मग त्याला तोंड इकडे इकडे मागे अशी तोंड आली. ही पुराणातली कथा आहे. आता तुम्ही तर्काने विचार केला तर लक्षात येईल तुमच्या, ब्रह्मदेव कोण? देवाचा देव की नाही, सगळ्यात मोठा देव की नाही. त्याला अप्सराचा मोह पडून तिच्याकडे पाहण्याकरता 4 तोंड निर्माण करून घ्यायला लागली. हे तर्काला तरी पटतं का? तो तिलोत्तमेला असं समोर उभं करून पाहू शकला असता वाटेल तितका वेळ. याच्यामध्ये आमच्या देवाची आम्ही अवहेलना करतो हे भक्तांच्या बऱ्याचदा लक्षातच येत नाही. मला तिथे मी ह्या शास्त्राबद्दल आपल्याशी बोलतो किंवा बोलायला आलो त्याचं कारण हे आहे, आपल्याकडे देवदेवतांच्या बद्दल अत्यंत गैरसमज आहे. एक तर आम्हाला देव कोणता आहे, कोणत्या अवस्थितीत आहे, त्याचं कार्य काय आहे, आम्हाला अपेक्षा काय आहे त्याच्याकडनं, याचं आम्हाला ध्यान असत नाही. कसं ते सांगतो. शनिवारी मारुतीला आपण जातो, साधारण जी माणसं जातात त्यांच्याबद्दल सांगतो. परीक्षेच्या दिवसात तर अनेकदा विद्यार्थी तिथे जातच असतात. आता मला सांगा, मारुतीच्या देवळात जायचं हनुमंताच्या, आणि त्याला म्हणायचं माझं लग्न लवकर होऊ दे. तो ब्रह्मचारी देव आहे, त्याला तुमच्या लग्नाशी काय देणं घेणं असतं. पण आम्ही जातो. भावना काय आमची? कोणताही देव सर्व शक्तिमान असतो हे मान्य आहे मला, हे मान्य आहे. पण ज्या देवाला ज्या गोष्टी मागायच्या त्या मागितल्या पाहिजेत ना. ते भान आम्हाला राहत नाही. मारुतीच्या पायाखाली, मारुतीकडे शनिवारीच का जास्त लोक जातात? एरवी जाणं चांगलंच आहे, ब्रह्मचारी
आणि व्यायाम करणारी माणसं तर जातच असतात. पण मला हे सांगा, तालमीमध्ये मारुतीशिवाय कोणता देव असतो का हो दुसरा? कारण तिथं आम्ही सामर्थ्य शक्ती निर्माण व्हावी म्हणून आम्ही जात असतो. तिथं तोच देव आम्हाला अभिप्रेत असतो. पण शनिवारी मारुतीला जाण्याची आपल्याकडे पद्धत आहे, आठवडाभर नाही गेलो तरी. आणि उत्तरेकडे मंगळवारी जाण्याची पद्धत आहे. असं का? मारुतीच्या पायाखाली तुम्ही ज्याला राक्षस म्हणता, असा राक्षसही असतो आणि काही वेळा राक्षसी नसते. आपल्याकडे 2-3 मूर्ती अशा आहेत ज्याच्या पायाखाली राक्षसी नाही, आणि उत्तरेकडे तर अनेक ठिकाणी आहेत. हे का? तर ती जी राक्षसी नसते, शब्द विसरलो मी, पणवती. माझं भाषण कधी आधी ऐकलं होतं काय तुम्ही? मानसिंगला माहिती आहे सगळं. तर ते पनवती असते. पनवती म्हणजे 7.5. त्या 7.5ला मारुती पायाखाली दाबून ठेवतो, म्हणून आपण शनिवारी मारुतीला जातो. आणि विशेषतः 7.5 आहे असं जे समजतात किंवा ज्यांना असं सांगितलं जातं, ती माणसं, ते भक्त शनिवारी मारुतीला याच्याकरता जातात. आपल्याला हे माहिती आहे का? कमी प्रमाणात माहिती असेल. मानसिंग म्हणेल की मला माहिती आहे, ते ठीक आहे. सगळ्यांना माहिती असते असं होत नाही. आता मारुतीच्याच मूर्ती तुम्ही किती पाहिल्या असतील. एक अशी हात करून, सामान्यतः अशी मूर्ती असते पहा मारुतीची, याला आम्ही चपेटदान मुद्रा म्हणतो. चपेटदान मुद्रा म्हणजे चापट मारण्याची मुद्रा, पण संस्कृतात म्हटल्यावर थोडं बरं वाटतंय. चपेटदान वगैरे असा हात असतो. तो शत्रूवर धावून जाणारा असतो. एक दास मारुती असतो, हात जोडून उभा असतो. एक वीरासनात बसलेला असतो. मूर्ती एकाच देवाची असली तरी इतक्या प्रकारानं ती घडवलेली असते. आता अजून आपण थोडंसं पुढे आलो, म्हणजे देव, आपलं शक्ती आणि पत्नी यांच्यातला फरक आपण करत नाही. तो फरक आपण समजून घेतला पाहिजे. काय होतं, देवाच्या कोणत्याही मूर्तीच्या जवळ 2 स्त्रिया जर दाखवलेल्या असतील डावी उजवीकडे, तर त्यातली डावीकडची जी असते ती त्याची पत्नी असते, आणि उजवीकडची जी असते ती त्याची शक्ती असते. आता पत्नी शक्ती असते काही लोकांच्या बाबतीत, पण शक्ती पत्नी नसते, ती शक्तीच असते. मी उदाहरण देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. शंकराच्या आजूबाजूला 2 मूर्ती असतात. डावीकडे असते ती पार्वती असते, उजवीकडे जी असते ती गंगा असते. का असते? खिद्रापूरला आहे पहा अशी मूर्ती. खिद्रापूरला तुम्ही देवळात असे गेलात आणि पाठीमागे वळून पाहिलं की इकडं ब्रह्मदेव, गायत्री, सावित्री असतात, इकडं शिव, कोण, गंगा आणि पार्वती असते. तर त्यातली एक शक्ती असते, एक पत्नी असते. आपण सगळ्याच पत्नी समजतो. देवाला देव द्विभार्या प्रतिबंधक कायदा होण्याच्या आधीपासून देवाला एकच पत्नी असते, पण आपण 2 म्हणतो, ते बरोबर नाही. मी आणखी एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सरस्वती. सरस्वती ब्रह्मदेवाची पत्नी.
गणपतीची पत्नी, कार्तिकेयाची पत्नी, विष्णूचा एक संकर्षण म्हणून भाग असतो, विभव असतो, त्याची पत्नी, म्हणून आपण सरस्वतीला पत्नी ते दाखवलेली असते सरस्वतीची मूर्ती ह्या देवांजवळ. तर त्या पत्नी का हो? ब्रह्मदेवाजवळही सरस्वती, गणपतीजवळही, कार्तिकेयाजवळही. पटतं का मनाला हे तुम्ही पहा. असं होत नाही की नाही. तर काय होतं, हे जे मी देव आता तुम्हाला सांगितले, हे सगळे देव बुद्धीचे देव आहेत. ब्रह्मदेव आहे, गणपती तर बुद्धिदाता म्हणतो आपण, संकर्षण विष्णूचा एक विभव आहे. कार्तिकेय जेव्हा ब्रह्मशास्ता म्हणून कार्तिकेयाला दाखवतात, म्हणजे काय तर त्याच्या हातात पोथी असते, एका हातात माळ असते. एरवी कार्तिकेयच्या हातात भाला असतो, पण असा कार्तिकेय असेल तर त्याला ब्रह्मशास्ता म्हणून म्हणतात. म्हणजे आता काय झालं की हे विद्वत्तेचे बुद्धीचे देव आहेत, म्हणून सरस्वती ही बुद्धीची देवता असल्यामुळं आपण दसऱ्याला पूजा करतो की, तर बुद्धीची देवता असल्यामुळं, ज्ञानाची देवता असल्यामुळं हे या देवाच्या जवळ ती असते, नेहमी उजवीकडेच असते. आता असा फरक आपण करतो का कधी? असं करत नाहीत आपण. अजून एक उदाहरण देतो तुम्हाला. सप्तमातृका असतात पहा. त्या सप्तमातृका म्हणजे ब्रह्माची शक्ती ब्रह्माणी, महेश्वराची माहेश्वरी, विष्णूची कार्तिकेयाची कौमारी, विष्णूची वैष्णवी, अशा त्या 7 माता असतात. यांना तुम्ही सावित्री, पार्वती, कार्तिकेयाची पत्नी, महाश्वेता असं का म्हणत नाही? मिसेस ब्रह्मदेव, मिसेस शिव असं का म्हणता? ब्रह्माणी, माहेश्वरी असं का म्हणता? त्याचं कारण आहे की त्या देवांच्या त्या शक्ती असतात. आता हे पटकन तुम्हाला पटणार नाही एखाद्या वेळी, म्हणून अजून एक मूर्ती तुम्हाला दाखवतो. एखाद्या वेळी इथे आणली असेल मी. गजासुराचा वध करताना शिव दाखवलेला आहे, प्रचंड आकाराचा, वेरूळच्या लेणीमध्ये. त्याच्या पायाशी या 7 माता दाखवलेल्या आहेत. काय प्रयोजन आहे? प्रयोजन त्याचं असं आहे की शिव असं सांगतो इतर देवांना की तुम्ही राक्षसांना वर देऊन ठेवता आणि तो उतला मातला राक्षस म्हणजे त्याच्यापासून संरक्षण व्हावं म्हणून माझ्याकडे येता. नाही चालणार. तुमच्या शक्ती मला द्या, तर मी एवढ्या अजस्र राक्षसाला ठार करू शकतो. मग देवानी ह्या शक्ती त्यांच्या त्या शिवाच्या पायाशी असे शक्ती दाखवलेत. आता मला वाटतं हे पुराण मी थांबवतो. कोणतं? शक्तींच्या बद्दलचं. तुम्हाला बरोबर लक्षात हे आलं असेल की पत्नी काय आणि शक्ती काय, ह्यांच्यात फरक काय, ती कशी ओळखायची या बाबतीमध्ये. तर इथपासनं आपण आता सुरुवात केली की आपल्या ज्या शंका आहेत किंवा आपल्या ज्या शंका नाही, गैरसमज आहेत आपले, ते या दृष्टीनं आपल्याला दूर करता येऊ शकतील असं मला वाटतंय. मग एकच देव किंवा देवी अनेक रोल्समध्ये, अनेक कर्मामध्ये, कामामध्ये वेगवेगळी दाखवलेली असते. असं का? कारण तिच्याकडनं ज्या प्रकारच्या अपेक्षा असतात आपल्याला, त्या प्रकाराने आम्ही ती मूर्ती घडवलेली असते. आता उदाहरणार्थ पार्वती आहे, ती दुर्गा केव्हा होते हो? तिच्या जवळ जर सिंह असेल तर तिला आम्ही दुर्गा म्हणतो. तुम्ही दुर्गेच्या मूर्ती पहा किंवा फोटो पहा दुर्गेच्या, तर सिंह असेल तर आम्ही तिला दुर्गा म्हणतो. पार्वतीच्या पायाखाली काही वेळा गोधा असते. गोधा म्हणजे घोरपड. तर तसे असेल
तर तिला आम्ही गोधासना भवेत गौरी असं तिचं वर्णन आहे. ते का हे तुम्हाला पुढे सांगतो. पार्वती जेव्हा महिषासुराचा वध करायला जाते तेव्हा आम्ही तिला महिषासुर मर्दिनी असं म्हणतो. म्हणजे रोल्स जे आहेत ते किती बदलत जातात, त्या त्यावेळी पार्वतीची नावही बदलत जातात, हे तुमच्या लक्षात येऊ शकतं. मी एक उदाहरण तुम्हाला सूर्याच्या बाबतीत दिलं होतं. आणखी एक उदाहरण आपल्याला देतो. म्हणजे परंपरा कशी चालत येते ती. शिवपार्वतीच्या लग्नाचा सोहळा झाला आपल्याला बहुतेक माहिती आहे. माहिती आहे असं गृहीत धरू, माहिती आहे. तर पार्वतीच्या लग्नानंतर किंवा लग्न झाल्यावर शिवाचा पाय धरून ठेवणारी एक पार्वतीची सखी असते. पाय धरून मी दाखवेन तो पाय धरून ठेवते का. तिचं नाव मालिनी, त्या सखीचं. का ठेवते असं, तर तू माझ्या सखीला म्हणजे पार्वतीला नीट वागवणार ह्याची खात्री दे, म्हणजे मग मी तुला सोडीन. तुम्हाला काही आठवलं ह्याच्यावरनं? नाही, मी सांगतो. सहसा मी सांगत नाही अशी उदाहरणं घेऊन, पण आता सांगणं भाग आहे. एका चित्रपटामध्ये ते कुणाचं ते नाव, ते नटी, मराठी नटी आहे, हिंदी सिनेमात काम आहे, ती म्हणते हा माधुरी, ती ते बूट चोरते पहा. हा, बूट म्हणजे काय हो? बूट कशाचं लक्षण आहे? खून कशाची आहे? पायाची आहे की नाही? तर 12व्या शतकामध्ये शिवाचा पाय धरणारी पार्वतीची सखी आणि ही चालत आलेली ह्या मूर्ती उत्तरेकडेच मिळतात. तर उत्तरेकडे चालत आलेली ही परंपरा आजपर्यंतची काय सांगता आपल्याला, की ह्या परंपरेने चालत आलेल्या ह्या गोष्टी आहेत. गौरीहर पूजतात, किंवा मी सुधारणा करायची झाली तर गौरीहर पूजत असत असं म्हणतो. तर ती गौरीहराची पूजा कशा करता करायची, तर पार्वतीनी हाच नवरा मला पाहिजे म्हणून मोठ्या निष्ठेने तपश्चर्या करून त्याला मिळवलेला असतो शिवाला. म्हणून गौरीहराची पूजा पण करतो, मग भोल्यावर चढतो. म्हणजे चढत असत घ्या आता, तर ते भोल्यावर चढतो. आता ती परंपरा आजपर्यंत आहे की नाही आपल्या जीवनामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये. या मूर्तींचा अभ्यास करताना तुम्ही आपली संस्कृती, आपली परंपरा, आपली मानसिक अवस्था, आपली भक्ती, आपली श्रद्धा, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण करायला हवा. तर आपल्याला त्याची उत्तरं सामान्यतः बरोबर मिळू शकतात. आता अशा देवतांच्या मूर्तीची उपासना आम्ही करत आलो, पण आम्हाला या देवांची ओळखच पटली नाही असं तुम्हाला दिसेल. आता माझ्या पाहण्यामध्ये तर इतक्या काही नवीन नवीन मूर्ती आल्या, पण आपल्याला माहिती असलेल्या मूर्तीचं आधी उदाहरण घेतो. आमच्या पंढरपूरचा पांडुरंग आहे, विठ्ठल. ते कोण मग मला दाखवत होता, ते आपण त्यांना कोणीतरी
असं सांगितलं की मला ते प्रश्न विचारावेत म्हणून. तर त्यात एक प्रश्न पांडुरंगाबद्दल आहे. पांडुरंग समजला नाही हो आम्हाला. वाईट आम्हाला ह्याचं वाटतं. तो कसा देव आहे, कशा प्रकारचा आहे, त्याची भक्ती कशा प्रकाराने केली पाहिजे. भक्ती तर आपण करतोच पांडुरंगाची. त्या प्रश्नात आहे की त्याला तो बुद्ध आहे असं समजलं जातं. जैन मंडळी म्हणतात की तो नेमिनाथ आहे. आता तुम्हाला सांगतो, आधी पांडुरंगाचं वर्णन करतो. आपण पाहणारच होत. कसा आहे हो पांडुरंग? समचरण अवस्थेत तो उभा आहे, म्हणजे पाय जुळलेले, हात कमरेवर आहेत, मान, छाती, मान, डोकं एका वळीत असं ताठ आहे. तुम्ही पाहिलीत ना मूर्ती पांडुरंगाची? पाहिली. आता समचरण तो उभा आहे याचा अर्थ काय? तो स्थिर आहे, हालत नाही. आता मला अटेन्शन मध्ये तो उभा आहे असं म्हणणं मला आवडत नाही. म्हणून मी तो दक्ष मध्ये उभा आहे म्हटलं तर अरे देगलूरकर कोण असतील असा समज लोकांचा होतो. म्हणून मी तो शुद्ध शब्द वापरतो, समचरण तो उभा आहे, हात कमरेवर आहेत, म्हणजे पाय हलत नाहीत ना. आता तो काही वेगळ्या पद्धतीने उभा असता तर हातपाय हलायला पाहिजेत, पाय नाही हलत. कमरेवर हात आहेत. का हात आहेत? अभय मुद्रा नाही, वरद मुद्रा नाही, विस्मय मुद्रा नाही. कमरेवर हात ठेवू नये म्हणजे हात हलत नाही. तो स्थिर आहे. छाती, मान, डोकं एका ओळीत आहे. त्याचा अर्थ असा, चित्तवृत्ती निरोधा. चित्तवृत्ती निरोधा पतंजलीमध्ये सांगितलंय. योग करताना छाती, मान, डोकं एका ओळीत असलं पाहिजे. मग तो बसलेला असो किंवा उभा असो. त्वाम योगविंती मन्यन्ते तस्याम इंद्रिय धारणाम. इंद्रियावर ताबा ठेवून तो उभा आहे. कोण? पांडुरंग. म्हणजे मग आता ह्या अवस्थेला काय म्हणायचं तुम्ही? कारण मूर्ती योग, भोग, वीर, अभिचारक अशा 4 प्रकारच्या असतात. भोगमूर्ती म्हटलं की बालाजी, कारण तिथं तुम्ही त्या हुंडीत ना, तिथं माणसं कशी उदार होतात पहा. कारण देव काहीतरी आपल्याला त्यांनी द्यावं म्हणून. पांडुरंगाच्या पुढे तुम्ही खिशात तरी हात घालता का हो? ती योगाची मूर्ती आहे. आता लोक करतात नाही असं नाही, कारण भावना ही एको देवो केशव वा शिरोवा अशी भावना असते. ती चांगली आहे, वाईट काही नाही आहे त्यात. तर ती ही पांडुरंगाची वीरमूर्ती कोणती? तर महिषासुरमर्दिनी किंवा हनुमान, ते वीरमूर्ती आहे. अभिचारिक मूर्ती ही जारण मारण पद्धतीची असते. ती मूर्ती घडवत नाही, घडवली तर पूजा झाल्यावर सोडून देतात, तांत्रिक पद्धतीची असते. आता ही भोगाची नाही, वीर नाही, अभिचारिक नाही, मग कुणाची आहे? योगाची आहे. आणि योगाची लक्षणं काय मी आपल्याला आतापर्यंत सांगितली. आता एका हातात पांडुरंगाच्या शंख आहे, एका हातात कमळ आहे. शंखाचा आकार उद्देश आपल्याला सहसा लक्षात येणार नाही, कारण मुलगा नापास झाला म्हणजे आपण शंखोबा म्हणतो. पण शंख हे ज्ञानाचं प्रतीक आहे.
आणि कमळ हे पावित्र्याचं प्रतीक आहे. तर ह्या दोन गोष्टी तुमच्याजवळ असल्याशिवाय देव तुम्हाला पावत नाही. एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट अशी की नेमिनाथ जैन जो आहे तो बसतो असा आणि त्याच्या पादपीठावर शंख कोरलेला असतो. तो नेमिनाथ. नेमिनाथाच्या मी 100 मूर्ती पाहिलेल्या आहेत. कोण कदाचित जास्त. कधीही असं शंख हातात असलेला कधीही दाखवला जात नाही. तो नेहमी पादपीठावर लक्षण म्हणून दाखवलेला असतो. म्हणजे तो विठ्ठल नेमिनाथ नाही. बुद्धाच्या हातामध्ये कमळ असू शकतं. मी पाहिली नाही तशी मूर्ती, पण असू शकते. पण शंख असत नाही. म्हणजे ती बुद्धाची नाही. मूर्तिशास्त्राच्या दृष्टीनं पाहिलं तर ही योगस्थानक, स्थानक म्हणजे उभा, योगस्थानक विठ्ठल मूर्ती आहे. आता प्रश्न काय पडतो की तुम्हीशी एवढे शहाणे काय, बाकीच्या कुणाला काही माहिती नव्हतं काय, असं लोक मला विचारतात. विचारूनही झालेलं आहे. माझं उत्तर असं आहे की संत काय म्हणाले हे तुम्ही नीट ऐकलेलंच नसतं. आमचे ज्ञानेश्वर माऊली असं म्हणते तर ऐसा हा योगी राजू तो विठ्ठल माझं उजू. उजू म्हणजे आवडणं. हा योगीराज विठ्ठल आहे म्हणून मला आवडतो. आता योगी हा दुर्लभ तो मी पाहिला साजणे असं म्हणणारे ज्ञानेश्वर महाराज ते ह्या मूर्तीला योगीराज म्हणतात. याच्यापेक्षा मोठा पुरावा तुम्हाला काय पाहिजे. आणि आमचे आद्य शंकराचार्य म्हणतात महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय धातुम मुनींद्रई समागत्य चिष्टम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. महायोग पीठ पंढरपूर आहे म्हणून तिथं हा योगीराज विठ्ठल आहे. फरक पडला ना आपल्या समजुतीत आणि मूळ मूर्ती कशी आहे त्याच्यामध्ये. तर तात्पर्य असं की मूर्तींचा अभ्यास करताना आपल्याला अनेक गोष्टी शास्त्रात ज्या आहेत त्या लक्षात घ्यायला पाहिजेत. मी म्हणतो म्हणून मूर्ती ओळखली जाऊ शकत नाही. औंढ्या नागनाथला शिवपार्वतीच्या लग्नाच्या वेळी पार्वती लाजली आहे. आता लाजली तर कशी, म्हणजे पूर्वी स्त्रिया लाजत असत लग्नाच्या वेळी, तर ती कशी असे तर ती तोंड असं करून उभी आहे. शिवपार्वती असे उभे आहेत. लग्नाच्या वेळी पार्वती थोडी अशी होते. तर आमच्या एकाने कोण सांगत नाही, एकाने सांगितलं की पार्वती रुसली आहे. अरे म्हटलं एकाही पुराणात लग्नाच्या वेळी पार्वती रुसली असं नाही. तुला तुझी रुसली का वाटावी. आधार नाही तर नाही सर ती अशी तोंड करून बी आहे. लाजलेली बाई सुद्धा पूर्वी असंच करत असे. खेड्यामध्ये तर असा पदर तोंडाला लावून स्त्रियाला असतात. बरोबर. तर ते म्हणलं असं तुझ्या मनाला जे वाटेल तू ते देवाला आरोप करतोस का. शास्त्रात काय ते मला दाखव. शास्त्रात असल्याशिवाय मूर्तिशास्त्राबद्दल आम्ही सांगत नाहीत. आता किती वेळ झाला. 1 तास होत आला. अजून एक 15-20 मिनिटं बोललं तर चालेल. आपण मूर्ती पाहू. तर आता आणखी एक गंमत सांगतो तुम्हाला. पार्वती तप करते तुम्हाला माहिती आहे. तिला पंचाग्नी साधन तपश्चर्या रता पार्वती असं म्हणतात. म्हणजे काय तर इकडे 2 अग्नी पेटलेले, मागच्या बाजूला 2 अग्नी पेटलेले आणि वर सूर्य, हे पंचाग्नी.
ती तपश्चर्या करते. काही वेळा तर एका पायावर उभी असते ती. गुजरातीतल्या विहिरीमध्ये असे कडक तप आहे. कुणाकरता तप करते ती? शिवा करता करते. इथपर्यंत आम्हाला मान्य. आता तोपर्यंत गुंडाळूनच ठेवा. अजून एक 10 मिनिटं गुंडाळून ठेवा. इट्स ओके. तर कुणाकरता तप करते? शिवा करता. सगळ्या मूर्तिशास्त्रांच्या पुस्तकामध्ये हे आहे. आता असं पहा, पार्वती कोण आहे इकडे कुणीही लक्ष दिलं नाही. मूर्तिशास्त्राच्या अभ्यासकाबद्दल मी सांगतोय, लक्ष नाही दिलं. पार्वती हा जीव आहे हो. कारण आम्ही तिला, तिच्या वडिलाचं आईचं नाव आम्हाला माहिती आहे, पुराणात आलेलं. हिमवान आणि मेना ह्या जोडप्याची ती मुलगी आहे. म्हणजे तिला जन्म आहे की नाही? जन्म आहे ना. जन्म आहे म्हणजे जीव की नाही? तर तो जीव तपश्चर्या करतो, तो शिवा करता करतो, हे ठीक आहे. पण जीव शिवाच्या प्राप्ती करता प्रयत्न करतो. आत्मा परमात्म्याच्या प्राप्ती करता तपश्चर्या करतो. आणि मग त्यांचं लग्न आहे. त्या लग्नामध्ये वेरूळच्या कैलास लेणीमध्ये हे शिल्प आहे, एकच शिल्प आहे असं. त्या लग्नामध्ये पार्वती शिवाचा हात हातात घेऊन उभी आहे. लग्नात असं असतं का? तुम्हाला बहुतेकांची लग्न झाली आहेत म्हणून विचारतो. नवऱ्याच्या हातात वधूचा हात असतो ना, वराच्या हातात. बरोबर आहे का? बरोबर आहे का? त्यावेळी चुकलात तुम्ही कोणी? नाही ना. तर तो नवऱ्याच्या हातात असतो. इथं पार्वतीच्या हातात शिवाचा हात आहे. का? तर जीवाला शिवाची प्राप्ती झाली. आपण म्हणतो ना, अमुक अमुक गोष्ट आहे हो, नाही माझ्या हातात आल्याशिवाय मी नाही सांगत तुम्हाला काय ते. म्हणजे हातात येणं. आता इथे शिव पार्वतीच्या हातात आला, म्हणजे जीवाच्या हातात शिव आला. आणि त्याच प्रसंगात शिवाच्या पार्वतीच्या खांद्यावर शिवाचा हात आहे. त्याचा अर्थ असा की शिवानी जीवाला आपलंसं मानलं. केवढा अर्थ आहे पहा. मूर्तीच्या द्वारे आम्हाला साक्षात अध्यात्म सांगितलं जातं. अध्यात्म. आणि मग शिवपार्वतीचं लग्न होतं. त्या लग्नामध्ये लग्न झालं आणि मग शिवपार्वती अर्धनारीश्वराच्या रूपात आम्हाला दिसतात. याचा अर्थ असा, जीवो ब्रह्मैव नापरा. जीव ब्रह्मच आहे, अन्य काही नाही. ही स्टेज लक्षात आली आपल्या. आत्मा परमात्माच आहे. देवो देवालय प्रोक्तः सजीवः केवलः शिवः त्यजेत अज्ञान निर्माल्यम सोहम भावेन पूजयेत. म्हणजे जीव काय म्हणत आता लक्षात नाही माझ्या, की जीव आणि शिव हे वेगळे आहेत असं समजू नका. त्यजेत अज्ञान निर्माल्यम. हे तुमचं जे अज्ञान आहे ते निर्माल्यासारखं टाकून द्या. आणि त्यजेत अज्ञान निर्माल्यम सोहम भावेन पूजयेत. अज्ञान टाकून द्या आणि सहा अहम म्हणजे तो मीच आहे अशा दृष्टीनं शिवाची पूजा करा. संस्कृतातल्या म्हणजे शास्त्री पंडितांनी सांगितलंय, यात माझं काहीही नाही. पण हे आमच्या लक्षात यायला मूर्तिशास्त्राचा अभ्यास तरी करायला पाहिजे किंवा मूर्तिशास्त्रावरची भाषणं तरी ऐकली पाहिजेत असं मला वाटतंय. तेव्हा अशा रीतीनं जर आपण मूर्तींच्याकडे लक्ष दिलं तर खूप गोष्टी आपल्या लक्षात येतील. आता सांगली मिरज तर गणपतीचं दैवत असलेलं हे ठिकाण आहे. सगळं गणपतीच्या
इतक्या विविध प्रकारच्या मूर्ती आहेत, सगळ्या मी सांगणार नाही आपल्याला, खूप आहेत. गणपतीला सुद्धा मी 20,000 गणपतीपर्यंतच्या मूर्ती पाहिलेल्या आहेत. तुम्ही पाहिल्या असतील, विशेष काही नाही. पण गणपतीच्या ज्या मूर्ती आपण न ओळखता त्यांना नावं देतो, ते थोडं मला खटकतं. म्हणजे असं उदाहरणार्थ 5 तोंडाचा आणि 10 हाताचा गणपती असेल तर त्याला काय म्हणणार? त्याला महागणपती म्हणतात. आणि 5 तोंडाचा, 10 हाताचा आणि सिंह बरोबर असलेला, उंदीर असू द्या पण सिंह बरोबर जर असेल तर त्याला हेरंब म्हणतात. आता हा फरक आपल्या सहसा लक्षात आपण घेत नाहीत, कदाचित माहीत असतं, तर हेरंब म्हणतात. मी एका मोठ्या देवळात गेलो, तिथं महागणपतीचंच नाव हेरंब म्हणून ठेवलेलं आहे आणि हेरंब मंदिर असंच नाव ठेवलेलं आहे. काय बोलायचं? विष्णूच्या मूर्तीबद्दल तर आणखी गोंधळ आपण करतो. मी एकदा कोकणात 3 वर्ष फिरलो सगळ्या मूर्ती पाहायला म्हणून. तिथल्या कोकणाचं वैशिष्ट्य काय, तर मूर्ती जुन्या आहेत, मंदिरं नवीन आहेत. पाडली गेली होती ती नवीन आहेत, पण फार छान ठेवली आहेत, स्वच्छ, उत्तम, छान. एका देवळात गेलो, म्हटलं कुणाचं देऊळ आहे, तर लक्ष्मीनारायणाचं आहे. मी पाहिलं, मी म्हटलं हो हे लक्ष्मीनारायणाचं नाही वाटत मला. मग कोणाचं आहे? पुजाऱ्यांनी मला विचार. मी म्हटलं हे केशव लक्ष्मीचं आहे. मग त्यांना पटवून दिलं, पण ते म्हणले अनेकांचं हे कुलदैवत आहे. मी म्हटलं आहे ना, तुमच्या पुरतं ज्ञान ठेवा, कुणाला सांगू नका. लोकांची का भावनेचा प्रश्न, श्रद्धेचा प्रश्न असतो. म्हणून त्यांना म्हणलं केशव काय नारायण काय एकाच देवाचे ते विभव आहेत वेगवेगळे, तर असू देत. म्हटलं चालेल. दुसऱ्या एका देवळात गेलो, फार प्रसिद्ध देऊळ आहे ते कोकणातलं. आम्ही गेलो, नेमकं एक दर्शनीच्छु आले होते. ते मला म्हणाले की आपण परगावचे दिसता. मी म्हटलं हो. म्हटलं आपण, मी इथलाच आहे म्हणले. 20 वर्ष झाले मी दर्शन घेतल्याशिवाय जेवत नाही, त्यांनी सांगितलं. हो का म्हटलं. मग म्हटलं ह्या विष्णूला 2च हात का आहेत? 2च आहेत. आता 20 वर्ष दर्शन घेण्याने काय मिळालं? मग मी ते त्यांना थोडंसं समजावून दिलं. हो मी आतापासून लक्षात ठेवतो वगैरे म्हणाले. तर सांगायचं तात्पर्य असं की अहो आपण आपले देव ओळखत नाहीत नीट. पंचायत होते. एके ठिकाणी अंबाबाईच्या देवळात गेलो. रोज 500 ते 1000 लोक तिथं दर्शनाला जातात. उत्सव तर फार मोठ्या प्रमाणात होते. महाराष्ट्रात नाही आहे ते देऊळ, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्रातच आहे अर्थात, पश्चिम महाराष्ट्रात नाही. तर ते गृहस्थ माझ्याकडे फोनवर सांगत होते मला. मी म्हटलं बाबा मूर्ती पाहिल्याशिवाय मी नाही सांगत तुम्हाला. काय उद्देश होता, तर लहान देऊळ होतं, गाभाराई अर्थात लहान, पण आता 3.5-4 कोटी खर्च करून मोठं देऊळ राजस्थानच्या लोकांनी बांधायला काढलं होतं. त्यामुळे साहजिकच ती देवी जी आहे ती खाली राहणार. देऊळ इतकं मोठं केलं की दरवाजा, ते गाभारा मोठा होणार. तर ते म्हणाले आम्हाला ही मूर्ती, तांदळा म्हणजे आम्हाला ही मूर्ती उचलून वर घेता येते का, शास्त्रात अशी अनुज्ञा आहे का? मी म्हटलं मूर्ती पाहिल्याशिवाय मला नाही सांगता येणार. मी गेलो त्या गावी, मूर्ती पाहिली. तुम्हाला वाईट वाटेल मी सांगितलं तर, कारण मला खूप वाईट वाटलं. त्यांनी त्या मूर्तीच्या चेहऱ्यावर मुखवटा लावला
तांब्याच्या पत्र्याचा, आणि तारा लावून असं ते खिळ्याने ठोकलं मागे, तो मुखवटा टिकावा म्हणून. असो, तर मी त्यांना म्हटलं की अहो, हा मुखवटा केव्हापासून आहे आणि तांदळा केव्हापासून? खूप जुना आहे म्हणले. हा. म्हटलं तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण इथं मूर्ती असली पाहिजे देवीची असं मला वाटतंय. अरे खरंच आहे की हो म्हणाले, कारण ह्या देवळाबद्दलची जी पोथी आहे ती 13व्या शतकातली आहे आणि त्यात म्हटलंय की इथं मूर्ती आहे देवीची. मग त्यांना ती बुद्धी झाली, त्यांनी तो सगळं प्रकार हलवला. पुन्हा पुढच्या वेळी मी गेलो, माझ्या कलाकारांना पाठवलं आणि त्या देवीची मूर्ती आता त्या मंदिरात आहे, ती उंच करून बसवलेली आहे. मी थोडी उदाहरणं तुम्हाला दिली, त्याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल. एके ठिकाणी गेलो, एका वाड्यात माझा मुक्काम होता. तर मुंबई जवळचं ठिकाण कल्याण, तर तिथे मुक्काम होता. म्हणून सकाळी आम्ही उठल्यावर मी त्यांच्या अंगणात असं फिरत होतो, तर बाजूला एक 3 फूट उंचीची रेड सँडस्टोन मधली अशी मूर्ती होती, पण मान तुटलेली, हात तुटलेले. ओळखायचं कसं कुणाची मूर्ती आहे? पण पायाशी उंदीर होता. अरे म्हटलं ही गणपतीची असणार. मागणं जाऊन पाहिलं तर पाठीवर वेणी. तर मूर्ती तर गणपतीची म्हणतो, पाठीवर तर वेणी. काय करायचं आता? माझ्या लगेच लक्षात नाही आलं, पण नंतर एकदा स्ट्राईक असं झालं. दुसऱ्यांदा मी गेलो पुन्हा ती मूर्ती पाहायला, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की ती कुंडलिनी गणेशाची मूर्ती आहे. ते मी ज्यांच्याकडे उतरलो होतो ते इतिहासाचे अभ्यासक आहेत, त्यामुळं ते म्हणले तिथून जो ओढा वाहत होता त्या ओढ्यात ही मूर्ती होती, ती मी उचलून आणून ठेवली. ते अभ्यासक होते म्हणून आणून ठेवली. दुसरा कोणी असतं तर त्यांना फुटकी मूर्ती आहे, काय करायची आहे. कुंडलिनी गणेश आहे. ही भारतामध्ये एकुलती एक मूर्ती आहे. मी फोटो दाखवीन आपल्याला. आता एकुलती एक मूर्ती का आहे? कारण दुसरीकडे हे मिळतच नाही. काय आहे, तांत्रिक गणेशाचे 2 प्रकार आहेत, एक वामाचार मूर्ती आणि एक समयाचार मूर्ती. तर वामाचार मूर्तीमध्ये गणपती थोडा छटोर दाखवलेला असतो आणि समयाचार मूर्तीमध्ये कुंडलिनी असलेला गणपती दाखवलेला असतो. आता मी मघा काय उल्लेख केला होता की स्क्रिप्चर्समध्ये, जुन्या ग्रंथामध्ये, शास्त्रीय ग्रंथामध्ये जर तुम्हाला काही वर्णन मिळालं तरच माझं म्हणणं खरं असू शकतं. एरवी माझ्या म्हणण्याला काहीही अर्थ नसतो. मग मी कुंडलिनी म्हटलं, आमच्याकडच्या तज्ज्ञांनी का मानलं? त्याचं कारण असं आहे, गणेशाथर्व शीर्षक आपल्यापैकी काही मंडळींना नक्की माहिती आहे. रोज कदाचित आपण म्हणतो, चतुर्थीला, संकष्ट चतुर्थीला वगैरे तर म्हणतो. त्वं मूलाधारस्थितोषि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं. आहे की नाही? ती जी वेणी आहे, गणपती बसलेला आहे आणि वेणी इथून निघून खालपर्यंत आहे. डोकं नाही आहे, पण आपल्या लक्षात येतं की ती शिरापासून आहे. म्हणजे मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, बरोबर, सहस्रार. आणि वेणीत ती पेढी असते, सुषुम्ना, इडा आणि पिंगला. आता ह्याचं वर्णनच गणेशाथर्व त्यात केलंय. म्हणजे ही मूर्ती आपण म्हणतो तशी कुंडलिनीची असायला पाहिजे आणि ही इतकी वामाचाराच्या इतकी तांत्रिक नसते, सौम्य प्रकार असतो, समयाचार म्हणतात.
तर अशा प्रकारच्या मूर्ती आपल्याला खूप मिळतात. आता एक गोष्ट सांगतो, मग मला माहीत आहे की मी कधी थांबतो स्लाईड पाहायला मिळतात असं तुम्हाला सगळ्यांना वाटतं, हे अगदी साहजिक आहे. तर विष्णू आहे, केशव नारायण माधव गोविंद विष्णू मधुचं 24 नाव आहेत की नाही, ओळखायची कसे? हा केशव आहे, हा नारायण आहे, हा माधव आहे, हा गोविंद आहे, कसं ओळखणार? तर काय असतं, त्याच्या हातात 4 लांछनं म्हणतो आम्ही त्याला, पद्म, शंख, चक्र आणि गदा, 4 हातात. पूर्वी गणपतीला एका हातात त्याच्यात कमळ नसायचंच 6व्या शतकापर्यंत, पुढे कमळ दाखवायला लागले. तर आता काय झालं पहा, पद्म, शंख, चक्र, गदा हे तुम्ही जर असं फिरवत गेलात तर परमिटेशन कॉम्बिनेशननी 24 प्रकार होतात. म्हणून केशव नारायण माधव गोविंद हे 24 आहे. आता तुम्ही ह्या पद्धतीनं पाहिलं की अरे नाही, हा केशव नाही आहे, हा प्रद्युम्न आहे, हा अनिरुद्ध आहे, हे तुम्ही ओळखू शकता. इथपर्यंत ठीक आहे, अनेकांना ह्याचं ज्ञान आहे. पण तिकडे अजिंठ्याला जाताना एक अन्व म्हणून गाव लागतं, गोळेगावपासून 10 किलोमीटर. त्या अन्व्याच्या मूर्तीवर खरं म्हणजे ती विष्णूचं लक्ष्मीचं मंदिर आहे, पण त्याला ते शिवाची स्थापना गाभाऱ्यात झाल्यामुळं शिवाचं मंदिर म्हणतात बहुतेक सगळे. तर त्या मूर्ती, त्या मंदिराच्या बाह्य भिंतीवर ह्या 24 लक्ष्म्या दाखवल्यात. 17 आता शिल्लक आहेत, 24. कोणी जर आधी तर ते विष्णूचं मंदिर मानतच नव्हते लोक, पण आम्ही काही खुणा केलेल्या आहेत की अशा अशा पद्धतीनं असेल तर ते विष्णूचं असतं, त्याप्रमाणे ते विष्णूचं आहे. मग फिरताना लक्षात येत नाही लक्ष्मी, बाबा बाबा किती लक्ष्मीची शिल्प आहे तिथं, 2, 4, 7, 8 असं आम्ही मोजत जातो. पण त्या लक्ष्मी म्हणजे ती जी नावं आहेत ना, ती विष्णूच्या शक्तीची नावं आहेत. आता हे सगळं नवीन आहे पहा तुम्हाला प्रकरण. भारतामध्ये असं कुठेही नाही. केशवाची कीर्ती, नारायणाची कांती, माधवाची तुष्टी, गोविंदाची पुष्टी, अशा पद्धतीनं त्यांच्या शक्तीची नावं आलेली आहेत आणि त्यांच्या मूर्ती आहेत. आतापर्यंत काय झालं, असे ग्रंथ आहेत, 3 ग्रंथ मला मिळाले की ज्याच्यात त्यांची नावं आहेत, पण ती नावं माहीत असलेल्यांना मूर्ती माहिती नाही आणि मूर्ती माहीत असलेल्यांना नावं माहिती नाही. त्यामुळे कुणाचाही विश्वास नव्हता, पण आता तो विश्वास त्यांचा बसला, कारण मी अर्थच दिलाय, केशवाचा अर्थ काय आणि मग कीर्तीचा अर्थ काय. म्हणून केशवाची कीर्ती ही शक्ती कशी होऊ शकते ह्या गोष्टीबद्दल मी मग लेखलेले म्हटलेलं. आता थांबतो मी आणि थोडं स्लाइड्स पाहू आपण. आता ज्या स्लाइड्सचं मी वर्णन केलं ते काही तुम्हाला नाही सांगणार कथा, फक्त तुम्ही फोटो पहा. हां, ज्या मूर्तींची पूजा करत आलो त्यांची ओळख व्हावी या उद्देशाने मी साधारण मूर्तिशास्त्रावरच बोलत असतो. मी अनेक ठिकाणी उत्खननं केली, खूप जुन्या गोष्टी इसवी सन पूर्वीच्या 8व्या 9व्या शतकातल्या शोधून काढल्या. एक आम्हाला औरंगाबाद जवळ म्हणजे संभाजीनगर जवळ भोकरदन म्हणून ठिकाण आहे, तिथे आम्हाला एक उत्खननामध्ये सातवाहन काळाचं म्हणजे 2000 वर्षापूर्वीची एक वस्ती मिळाली. त्या वस्तीमध्ये उत्खनन करताना अनेक गोष्टी मिळाल्या, स्वयंपाक कसा करत, अमुक तमुक तमुक, धान्य कोणतं वापरत, इत्यादी इत्यादी. पण एक मूर्ती मला तिथे हस्तिदंती अशी एक मूर्ती मिळाली. त्या मूर्तीच्या आजूबाजूला तिच्या मैत्रिणी म्हणा किंवा दासी म्हणा अशा 2 उभ्या आहेत. गुडघ्यापर्यंतची उंची आहे त्यांची, पण ही
मोठी आहे आणि अत्यंत सुरेख आहे. तर माझ्या असं लक्षात आलं की पॉम्पी म्हणून इटलीमध्ये जे ठिकाण आहे त्या पॉम्पीचं इसवी सन 70मध्ये, लक्षात घ्या म्हणजे 2000 वर्षापूर्वी, वेसुवियस नावाचा तो डोंगरातनं अग्निज्वाळा आल्या सगळ्या आणि लाव्हा रसाच्या खाली ते गावच्या गाव बंदर होतं मोठं, ते नेस्तनाबूत झालं. म्हणून मी तिथे पाहायला गेलो. त्या फोगेल नावाच्या माणसाने लिहिलं की आम्हाला तिथे एक 70 इसवी सन 70 या सालची एक भावली मिळाली. ती कशी आहे तर मखमली पेटी आहे, त्या पेटीतनं आणखी काही वस्तू ठेवल्या आणि त्यात ही भावली मिळाली. म्हणजे किती महत्त्वाची असेल लक्षात घ्या. तर त्यांनी लिहिलं की त्या भावलीची निर्मिती कुठं झाली आणि कुठून ही भावली इथं आली आम्हाला कळत नाही, पण भारतातनं ही आलेली आहे एवढं नक्की. मग आम्हाला भोकरदनच्या उत्खननामध्ये तशीच भावली मिळाली, म्हणजे जुळी बहीण शोभावी अशी. तर मी तिथे गेल्यावर मला ती उत्सुकता होती. ते पॉम्पी शहर पुन्हा 125 वर्ष उत्खनन करून त्या शहरात आता तुम्ही जर हिंडलात ना तर आपण आत्ताच्या शहरात हिंडतोय तसं दिसतं. इतकं उत्खननाने ते स्वच्छ छान करून घेतलं. पण त्या रसाखाली, लाव्हा रसाखाली जी माणसं त्यावेळी मेली त्यांचे पुतळे करून जसेच्या तसे, म्हणजे स्विमिंग पूलमध्ये उडी मारताना मनुष्य मेला तो तसाच त्यांनी पुतळा करून ठेवला वगैरे वगैरे. तर मी त्या नेपल्सच्या म्युझियममध्ये गेलो नंतर हे शहर पाहून, आणि त्या बाईंना डायरेक्टर होती, तिला म्हटलं की मला ती मूर्ती पाहिजे, कारण ती फार जपून ठेवतात ते लोक, तर मला ती मूर्ती पाहिजे. तर मी त्याच्यावर थोडं लिहिलं आहे. तर त्या किती चाणाक्ष असतात पहा, म्हणजे बायका मुळातच चाणाक्ष असतात, पण ती जास्त असेल का. ती म्हणाली की तुम्ही देगलूरकर का. मी म्हणलं तुम्हाला कसं काय लक्षात. नाही, तुमचा लेख मी वाचला आहे म्हणले ह्या मूर्तीबद्दल. म्हणून मग तिने ती पेटी काढून मला ती मूर्ती दाखवली. मी हा फोटो नेलाच होता आणि तिलाही माहिती होतं, तिने तो वाचलाच होता. तर ते जुळ्या बहिणी शोभ्या तशा. तर म्हणून मी तिला म्हटलं की ही मूर्ती महाराष्ट्रातनं तिकडं गेलेली आहे. फोगेल आता नाही म्हटलं, पण ते दुरुस्त करायला पाहिजे. कुठून आली हे मला माहिती नाही असं. तर आता आपण हे पाहू. काही मूर्ती वेगवेगळ्या तुम्हाला दिसतील. तर ती गणपतीची नृत्यमूर्ती तुम्ही पाहिलेली आहे. पण माझ्या गावाच्या जवळ एक हेमाडपंथी मंदिर आहे. त्या मंदिरावर नृत्य गणेशाची मूर्ती आहे आणि ती ज्ञानेश्वर माऊलीने जी ज्ञानेश्वरीच्या सुरुवातमध्ये वर्णन केलं गणपतीचं, एके हाती दंतू वार्तिकांचा वगैरे, तसं वर्णन करणारी ती मूर्ती आहे 6 हाताची. मग आम्ही सिम्बायसिस, तुम्ही माहिती असेल पुण्याची, तिथे आता लेडीज मेडिकल कॉलेज काढलं आहे. तिथं आम्ही आम्ही म्हणजे मुजुमदारांनी एक मोठं देऊळ बांधलं गणपतीचं. मला म्हणाले की इथं मूर्ती कोणती ठेवूया आपण. मी म्हटलं गणपतीची षडभुज मूर्ती ठेवा. 6 हाताची मूर्ती गणपतीची दुर्मिळ असते, पण ती ज्ञानेश्वर माऊलींनी तिचं वर्णन केलं आहे, तर तशी मूर्ती आपण इथं घडवून प्रतिष्ठापित करू. तशी मूर्ती केली आहे 6 हाताची. तर अशी गणपतीची मूर्ती असते नृत्यमूर्ती. भारतामध्ये अशा 6 हाताच्या 5-7 मूर्ती आहेत. तर त्यातल्या 2 झाशी राणीच्या महालामध्ये आहे, रंगमहाल म्हणून आहे, आणि एक ओटल आहे देगलूरजवळ. अजून 1-2 ठिकाणी असतील. 6 हाताच्या गणपतीच्या मूर्ती दुर्मिळ असतात. आणि त्यात पुन्हा नृत्य गणेश. आता नृत्य गणेशाच्याबद्दल तुम्ही, गाणंही आहे ना नृत्य गणेशाचं, काहीतरी एक गाणं पण आहे. तर तो हा गणपती आम्हाला दिसतो इथं. आणि शेषशाही विष्णू तुम्हाला इथं दिसेल. तर तो शेषशाही विष्णूच्या खाली
ते मधु कैठभ भारी वगैरे ते जे राक्षस असतात ते राक्षस तुम्हाला तिथं दिसतील. गरुड आहे तो राक्षसावर चालून जाण्याच्या पोजमध्ये तुम्हाला दिसेल पायीकडे, गदा हातात आहे वगैरे. आणि ही जी मूर्ती आहे ही एक थोडी महत्त्वाची आहे. ही मला वाटतं एलिफंटाची असावी. ते शिवलिंग पाहिलं तुम्ही, हां, त्याच्यावर 4 मूर्ती आहेत पहा चारीकडनं, दिसले का? हां, सद्योजात, वामदेव, अघोर आणि तत्पुरुष असे शिवाचे 4 अवस्थिती असतात, त्या आहेत. ह्याच्याबद्दल मी थोडं नंतर बोलेन, एवढं पाहून ठेवा म्हणजे झालं. पुढे ही दिंडीरासोबत नावाचा एक राक्षस असतो, त्याला विष्णू, गदा आहे पहा, ती विष्णू त्याच्या पोटात ती गदा खूप असतात, तर ते आतडे वगैरे सगळे दिसतात पहा. कलाकार कशा बारकाईनं काम करत असत याची कल्पना तुम्हाला येईल. पुढे ही बीड जिल्ह्यामध्ये धर्मपुरी म्हणून एक गाव आहे, तिथल्या देवळावर आहे. आता हीच मूर्ती पहा, त्याच्या गुडघ्यावर एक मुंडकं दिसतं का तुम्हाला? हां, ते मधु कैठभ असे 2 राक्षस असतात. खरं दोघांचंही नाव मधु असतं, पण एक नाजूक असतो आणि कवठासारखा, म्हणून त्याचं नाव कैठभ म्हणतात. दोघेही मधूच आहेत, पण दोघेही राक्षस आहेत अर्थात. तर त्या तुम्ही कथा वाचली असेल की त्यांना जमिनीवर किंवा वर असं मारता येत नाही कुठे, पण म्हणून विष्णूंनी त्याला गुडघ्यावर ठेवून मारले. दुसऱ्या हे कोपऱ्यात मूर्ती केल्यामुळं दुसरीकडे मुंडकं दाखवता आली नाही, पण ह्या एका मूर्तीवरनं लक्षात येईल की ती मधु राक्षसाची मूर्ती आहे. तिला गुडघ्यावर ठेवून मारलं आणि मग तो मेद, त्या राक्षसाच्या अंगातनं जो मेद बाहेर पडला म्हणून पृथ्वीला मेदिनी असं म्हणतात. पुढे ही तुम्हाला ऐकून माहीत असेल, 108 तांडव नृत्याचे प्रकार आहेत. हां, चतुर, ललित, भुजंग त्रासित, ऊर्ध्व जानु, ऊर्ध्व, नादंत असे प्रकार आहेत. आणि त्यातली ही जी मूर्ती आहे, ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की तो काय म्हणतात ते सर्कशीमध्ये काम करतात ना, तशी अवस्था दाखवली आहे. आता ह्याला मी विष्णू काम, शिव का म्हणतो, तर तुमच्या लक्षात येईल की त्याच्या हातामध्ये डमरू आहे पहा, असा वाकडा केलेला हात आहे ना, त्याच्या हातात डमरू आहे. आणि शिवाय 4 हात आहेत. तो काही सर्कशीतला कोणी असणारच नाही, 4 हात आहेत म्हणजे देव असणार. आणि असा देव कोणता असेल तर 108 तांडव नृत्यापैकी एक नृत्य करत असलेला हा शिव आहे. पुढे पुढे हां, मी जे मघा म्हणालो होतो की पार्वती आणि गंगा शिवाच्या अवधी बाजूला असतात, हे खिद्रापूरला आहे. तुम्ही सहज जाऊ शकता ह्या देवळात. ह्या देवळाचं एक वैशिष्ट्य सांगून ठेवतो. काय, आपल्याकडे नवग्रह आहेत ना, चंद्र, सूर्य, अमुक तमुक, सोम, मंगळ वगैरे, शेवटी असतो राहू, केतू वगैरे. तर इथे त्या देवांच्या शक्ती आहेत आणि ते त्या नाही, त्या शक्ती तर आहेत, पण दुसरं वैशिष्ट्य एक आहे, त्या अष्टदिक्पालाच्या आहेत. म्हणजे 8 पूर्वेकडे इंद्र वगैरे तुम्ही ऐकून असाल, 8 दिक्पाल असतात. त्या दिक्पालाच्या पत्नी आहेत ह्या. म्हणजे कोणतं, पुढे दिसेल तुम्हाला. ते त्या देवळाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे अग्नी असतो, त्याची पत्नी स्वाहा, इंद्र असतो, त्याची पत्नी शठी, त्या दाखवल्या आहेत. कुठेही दुसरीकडे नाही, खिद्रापूरला आहे. स्पेशली कार्ड फॉर पीपल लिव्हिंग ॲट मिरज. तुम्ही जाऊन पाहू शकता. त्या
बरं, त्यांना ओळखायचं कसं आणि देवी कसं म्हणायचं? तर त्यांच्या डोक्यावर त्रिछत्र आहे, ट्रिपल अम्ब्रेलाज. हां, म्हणजे देवत्वाचं लक्षण आहे. हात 4 आहेत. आणि शिवाय जसा अग्नी आहे ना, तर अग्नीची पत्नी स्वाहा, अग्नीचं वाहन काय आहे? बोकड. तर तिचं बोकड दाखवलंय, ती स्वाहा, ती घेऊन जाते त्याची कार. कोण? स्वाहा. तर आमचे एक शिक्षक होते, प्रोफेसर. त्यांना मी विचारलं की तुम्ही, मी विद्यार्थी नव्हतो त्यांचा, मी म्हटलं तुम्ही भाषणामध्ये म्हणजे वर्गात शिकवताना नेहमी उदाहरण पदार्थांचं का देता? उत्तम पुरणपोळी झालेली आहे, त्याच्यावर छान तूप, असं तशीही कविता जमली आहे, असं तुम्ही का म्हणता? तर ते म्हणले, हे म्हटलं म्हणजे कविता कशी आहे हे पोरांच्या लक्षात राहतं म्हणाले. तसं मी बोलताना काही उदाहरणं देतो ती एवढ्या करता. पुढे ही आम्हाला उत्खननात मिळाली, नागपूर मांडळला. कुणाची आहे ओळखणं अवघड आहे, पण तुम्हाला सांगतो. कपाळ पहा, तिसरा डोळा आहे की नाही? त्रिनेत्र कुणाला असतो? शिवाला असतो. हा नृत्य करतोय की नाही? एक पाय उंच आहे इकडचा, तो उंच केलाय की नाही? हा, त्याच्या हातात धनुष्य आहे आणि त्याच हातात बाण आहेत. दिसले का तुम्हाला? हा, आणि इकडच्या हातामध्ये भाला होता, तो तुटला. म्हणजे हा कोण असेल? त्रिपुरांतक वध करणारा शिव. तो वध केला आपण त्रिपुराचा, म्हणून नृत्य करतोय आनंदाने. मला एक विद्यार्थी भेटला, म्हणजे मी त्याच्या घरी गेलो होतो रिझल्ट लागल्यावर, तर तो नाचत होता. मी म्हणलं नाचायला काय झालं? मी मेरिटमध्ये आलो म्हणला. तर आनंद झाल्यावर म्हणून. पुढे ही शिवपार्वती सारीपाट खेळतानाचा दृश्य आहे. खेळतानाचा तो मुलगा मध्ये बसलाय ना, तो शृंगी किंवा भृंगी असणार, तो कसं लक्ष देऊन खेळ पाहतोय, असा हात ठेवून. आणि तिकडे पार्वती पाहिलीत का तुम्ही? पार्वतीचा जो दंड आणि हात आहे तो त्या लोडाला टेकलेला आहे आणि तो लोड असा दबला गेलाय. पाय म्हणजे पार्वती इतकी नाजूक, तरी सुद्धा तिच्या वजनाने. म्हणजे कलाकाराचं वैशिष्ट्य सांगतो, जिवंत करतात शिल्प. आणि तिच्या मागं एक बाई उभी आहे पहा, ती काय करते? ती पार्वतीचे केस, बरोबर, कारण खेळताना ते सोंगट्या असं टाकताना मेकअप बिघडतो. या बाईला सैरंध्री असं नाव आहे. तुम्हाला सैरंध्रीचा रोल महाभारतातला माहिती आहे, तेव्हा ही सैरंध्री आहे. आणि ते जे द्वारपाल वगैरे, एक जण तर पंख्यानी वारा घालतोय आणि द्वारपाल वगैरे इकडे जे आहेत ते खेळाकडे पाहत नाही आहेत पहा, ते आपलं आपलं काम करतायत. अत्यंत उत्तम बोलकं असं हे शिल्प आहे. आणि थोडं अजून अध्यात्माचं सांगायचं झालं तर संसार म्हणजे खेळ आहे, ब्रह्मसत्य आहे, ते एकच आहे. शिव आपलं एक बोट वर करून दाखवतोय की ब्रह्मसत्य, बाकीचं सगळं खेळ आहे. जगी हा खेळ मांडीला, एक गाणंच आहे त्याच्यावर. पुढे आम्हाला ही मांडळा आम्हाला 12 सुंदर मूर्ती मिळाल्या. ही आहे अष्टमूर्ती शिवाची. कालिदास लग्नाच्या वेळी शिवपार्वतीच्या तस्या करम शैल गुरुपनीतम जग्राह ताम्रांगुलीम अष्टमूर्ती असं म्हणतो शिवाला. तर अष्टमूर्ती अशी दाखवली आहे. 4 तोंड वर आहे 4 दिशेला, मांडीवर 2 आहे आणि इकडे 2 आहे खांद्यावर. ते खांद्यावरचं इकडचं दिसतं पाफिकट, इकडचं
फुटले म्हणून नाही दिसत. तर 8 अवस्थिती आहेत शिवाच्या अवस्थिती. त्या अवस्थिती एकेका तोंडाने अशा दाखवलेल्या आहेत. हे पहा, आज या कार्यक्रमाला मी असं म्हणतो की 400 डोकी आहेत. डोकीच असतात किंवा फक्त का 400 माणसं आहेत? म्हणजे एक डोकं म्हणजे एक मनुष्य. तसं 8 डोकी म्हणजे शिवाच्या 8 अवस्थिती. शॉर्ट केले, कट शॉर्ट. थोडक्यात तुम्हाला दाखवलेले आहेत शिवाच्या 8 अवस्थिती. कलाकाराचं कौतुक आहे ह्यात, आणि मार्गदर्शन करणाऱ्याचं आणखी कौतुक, आणि ते सांगणाऱ्याचं आणि ऐकणाऱ्यांचं. पुढे आता किती तोंड झाली? वर 8, खांद्यावर 2. आता मागणं घेतलंय हे, समोरच्या बाजूनं 2, 12 झाली की नाही? याला द्वादश मूर्ती शिव किंवा सर्व पार्श्वमुख शिव असं म्हणतात. सर्व पार्श्व म्हणजे सगळ्या दिशेनी तोंड असलेला शिव. सगळ्या दिशेनी तोंड का असावीत? कारण तो जगाचं पालन करताय. सगळ्या जगाकडे त्याला लक्ष द्यायला लागतं म्हणून. पुढे ही सर्व भूतेश्वर, सर्वभूत वहित्र शिव आहे. म्हणजे काय पहा, डोक्यावर नागाच्या वेटोळ्यांनी शिरोभूषण केलेलं आहे. त्याच्या खांद्यावर जे कर्णकुंडल आहेत ना, ती मगरीची आहेत, नाही सॉरी मोराची आहे. आणि खांद्यावर मगरीचं तोंड आहे पहा. छातीवर आणखी 2 मुंडकी आहेत, पोटावर आहे, मांड्यावर आहे, इकडे हाताच्या खाली एक आहे, तिकडे एक आहे. हाही 12 हातात आहे, 12 तोंडात आहे. आणि खाली पिंढरीवर म्हणजे पोटऱ्यांवर 2 तोंड दिसतात, ती सिंहाची आहेत पहा. महाभारतामध्ये आणि भागवतात, बहुतेक महाभारतात नक्की, त्याला सिंहग असं म्हटलेलं आहे. कुणाला? शिवाला. सिंहग म्हणजे सिंहाच्या वाहनाने जाणारा. आणखी ठिकाणी एक वर्णन आहे की अनेक सिंहाचा गाडा शिवाचा असतो, किंवा गाडी म्हणा. तर ही मध्य प्रदेशात मिळाली. 9 फूट उंचीची मूर्ती आहे. आता याच्या शरीरावर किती प्राणी दाखवलेत पहा. तेवढंच नव्हे तर त्या भुवया आहेत ना, भुवया दिसले का? त्या मासोळ आहेत. आणि नाक जे आहे, आणि नाकाच्या वरचा भाग सरड्याचा आहे. आणि मिशा ज्या आहेत त्या 2 मासोळ्या अशा एकाशी एक तोंड करून बसलेल्या आहेत. आणि दाढी जी आहे ती खेकडा आहे. आणि शिवाय सिंह वगैरे, म्हणजे किती प्राणी झाले. म्हणून सर्वभूत वहित्र म्हणजेच प्रजापती, सगळ्या भूतांचा म्हणजे सगळ्या जीवांचा अधिपती असा तो शिव आहे. पुढे हा आमचा विठ्ठल. तुम्हाला सगळं वर्णन करून मी सांगितलं. आणि इकडे जो आहे तो माढ्याचा आहे. एकदा महाराष्ट्रामध्ये ना मोठी चर्चा झाली, आणि मी त्या चर्चेला गेलो होतो. भाग नाही घेतला मी, पण ज्यांनी भाग घेतला ते माझे गुरु होते SP कॉलेजातले. ते म्हणले, अरे केव्हा आलास तू? काय? मी म्हणलं असं असं. इथं काय करतोस पुण्याला? मी म्हटलं डेक्कन कॉलेजमध्ये मूर्तिशास्त्र शिकवतात. बरं का? ते म्हणले, मग तू बोलायचं. मी म्हटलं आपल्यासारखी माणसं बोलत होती, मी काय बोलणार. खरं म्हणजे सगळी माणसं मूर्तिशास्त्र सोडून बोलली होती, सगळी. मग मी आता आपल्याला सांगितलं तसं सगळं खुलासेवार सांगितलं वगैरे. मग मध्यंतरी एक चर्चा झाली, माढ्याची मूर्ती ही खरी मूर्ती म्हणून. ती माढ्याची आहे. आता 2 मूर्तीमध्ये तुम्ही पहा, त्या पांडुरंगाच्या
कर्णकुंडल आहेत ना ती शंखाची आहेत. मत्स्यकुंडला आम्हाला माहिती आहेत पांडुरंगाची, शंखाची असतात काय, तिचं शंखाची आहेत. आणि काठी जी म्हणतो आपण, आता त्याला गुराखी म्हणणार मी, गुराख्याची काठी अहो गुराख्याची काठी कानापर्यंतची असते, डोक्यापर्यंतची. ही इथं म्हाताऱ्या माणसांनी घेऊन जावं अशी काठी आहे, कमरेपर्यंतची. असे मी 5 दोष त्या मूर्तीत मला दिसले. दोष असलेली मूर्ती ठेवत नाही, पुन्हा तयार करायला लावतात आणि ती प्रतिष्ठापित करतात. असो पुढे. ही ती गणपतीची मूर्ती. वेणी कशी आहे पहा, मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर. ही समोरून तुम्हाला दिसेल आणि ह्या पायाखाली उंदीर दिसतो पहा. इथं दिसला का? म्हणून मी नेहमी सांगत असतो लोकांना की फुटकी मूर्ती असेल तरी आम्हाला चालते, हा फोटो काढून पाठवा. खूप मूर्ती अशा असू शकतात की ज्या इतरत्र मिळणारच नाही, अशा असतात. फुटकी म्हणून टाकून देतो आपण, ठीक आहे पूजा नका करू, पण तुम्हाला म्हणून सांगतो, मी अनेक मूर्ती पूजेत आणलेल्या आहेत. त्यांना नीट करून, माझे जे असिस्टंट आहेत ते मोठे कलाकार आहेत, त्यांना ती मूर्ती मी नीट करायला सांगतो जशीच्या तशी, आणि ती पूजेत राहू द्या म्हणतो. पूजेत राहतात देवळात मूर्ती नीट केलेल्या. असो पुढे. हे मग मी तुम्हाला कीर्ती, कांती, तुष्टी, पुष्टी सांगितलं ना. आता ह्या देवतांच्या हातात तुम्ही पहा, मी इथं दिलंय लज्जा. दामोदराची जी शक्ती असते ती लज्जा, कारण दामोदर ज्या पद्धतीनं ती 4 आयुध हातात घेतो त्याच्याप्रमाणे ती दामोदराची आहे. ही सरस्वती आणि संकर्षणाची मधली बाजूची शुद्धी आणि हरी आहे. तर अशा पद्धतीनं 24 मूर्ती अन्वयाच्या देवळावर आहेत. पुढे. हा कोण? अहो याला तुम्ही सूर्य म्हणत असाल तर त्याच्या पायात बूट आहेत ना. तुम्ही उत्तरेकडे कुठेही जा, कोणार्कला जा, मोढेराला जा, गुजरात आहेत, सगळीकडे सूर्याच्या पायात बूट असतात. बूट चालतात का आपल्याला? नाही चालत. मग हे काय आहे? तर त्याची कथा आहे. इराणमध्ये म्हणजे पर्शिया, जुना पर्शियामध्ये अग्नी आणि सूर्यपूजक यांच्यामध्ये वाद असत. एकदा काय झालं, अग्निपूजकाने त्या सूर्यपूजकाला हाकलून लावलं. कुठून? पर्शियातनं. तर पर्शियातनं, आता तुम्ही मला सांगा, कुठल्याही देशातनं हाकलून दिलेले लोक कुठे येतात? भारतात येतात. तसे ते लोक आले उत्तरेकडे, जवळ तसं पडतं म्हणून. त्यामुळं उत्तरेकडच्या सगळ्या मूर्ती, कारण इराणमध्ये, पर्शियामध्ये जी थंडी असते ना ती सहन होत नाही, म्हणून ते लोक देवालाही बूट घालतात. तेव्हा ते बूट असलेलं ठेवा. मग झालं काय, आता तो खपून कसं, फार तुम्हाला पूर्वीच्या लोकांचं बुद्धी इतकी आणि चतुर इतके लोक, पायात बूट असलेली मूर्ती कशी प्रतिष्ठापित करायची? तिथल्या पुरोहितांना प्रश्न पडला. तेव्हा कृष्णाचा मुलगा, लक्षात घ्या, सांब, सांब पुराणातली कथा आहे. तो सांब, त्याला महारोग झाला. तर त्याला सांगितलं की तू मुलतानला जाऊन सूर्याची उपासना कर. तो असा दिवसभर पडून राहायचा. तो कुष्ठरोग काय जे असेल तो नीट झाला. नीट झाल्यावर त्याला वाटलं की आपण सूर्याच्या मुळे आपण नीट झालो तर आपण त्याच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करू. म्हणून मग त्याला जी वाहत आलेली मूर्ती दिसली ती घेऊन तो प्रतिष्ठापना करायला गेला. गेल्यावर पुरोहित म्हणाले, बूट आहेत पायात, आम्ही नाही अशा मूर्तीची पूजा करत, आम्ही प्रतिष्ठापना नाही करणार. आता काय करायचं? तो कोण होता? कृष्णाचा मुलगा. त्यांनी वडिलाला विचारलं, बाबा हे नाही म्हणतात पूजा करायला,
तेव्हा कृष्णाने सांगितलं की तू शकद्वीपात जा आणि तिथले ब्राह्मण घेऊन ये. शकद्वीप म्हणजे पर्शिया, तिथे जाऊन घेऊन ये. ही कथा का रचली तर अशा मूर्तीची पूजा चालते, आपण खपवून घेतलं पाहिजे, कारण ती माणसं आपल्याकडे आली आहेत, तेव्हा त्यांच्या देवाची सुद्धा आपण प्रतिष्ठा राखली पाहिजे आणि पूजा केली पाहिजे. ते जे पर्शियन लोक, ते इराण म्हणजे तिकडनं आलेले आणि अशा मूर्तीची, तुम्हाला एक धक्का देऊ का आश्चर्याचा, पुण्यामध्ये 150 लोक आहेत हे पर्शियाहून आलेले, म्हणजे त्यांचे वंशज, आणि रथसप्तमीला मिरवणूक काढतात पिंपरी चिंचवडच्या भागात. असो, तर ती ही सूर्याची मूर्ती आहे, मध्ये महाश्वेता असते वगैरे वगैरे. सूर्याच्या हातात, सूर्याला साधारण 2च हात असतात आणि दोन्ही हातात कमळं असतात. पुढे ही सरस्वती आहे, तिच्या हे आहे नृत्य सरस्वती, इकडं वीणा आहे, तिकडं पोथी आहे, म्हणून ही शारदा, पण ती नृत्य करते म्हणून नृत्य शारदा म्हणायचं, नृत्य सरस्वती. पुढे मग सांगत होतो ती खिद्रापूरला ही स्वाहा आहे, ती काय मेंढी आहे ना, त्याच्यावर ती बसली आहे. हा राईबाज आहे, प्रत्यक्ष पहा जाऊन. अशा सगळ्या अष्टदिक्पालाच्या क्वीन्स तिथं ठेवलेल्या आहेत देवळावर. पुढे हां, हे काय, देवळाच्या बाजूला बाहेरच्या भिंतीवर काही अप्सरा, त्यांना आम्ही सुरसुंदरी म्हणतो, त्या सुरसुंदरीच्या मूर्ती असतात. शत्रुमर्दिनी, शुभगमना, गौरी, अमुक तमुक तमुक. आता ही गौरी आहे, पानगावला आहे, तर तो सिंह आहे, पहा इकडे पायाशी दिसतो का तुम्हाला, सिंह आहे, आणि ती त्या झाडाच्या तिथं मध्यात ती तलवार आहे, पहा तिच्या हातामध्ये. आता पार्वतीजवळ सिंह असला तर ती दुर्गा, बरोबर, पण ही गौरी वेगळी आहे. ही सिंहाला हाकलून देण्याच्या म्हणजे मारण्याच्या ह्याच्यातली आहे, ही देवी नाही, ही सुरसुंदरी आहे, अप्सरा आहे. ही मरीचिका आहे, ही एकमेव मूर्ती हा खिद्रापूरवर आहे, तुम्ही पहा. पुढे ते बाक वगैरे पहा, पाठीला मिळालेला बाक, बाण वर सोडायचा आहे तर दृष्टी वर आहे तिथे वगैरे वगैरे, कलात्मकता फार आहे. पुढे ही शत्रुमर्दिनी, तिच्या एका हातात मुंडकं तुटलेलं दिसलं आणि एका हातात तलवार आहे. ती देवळाच्या भोवती, ह्या सुरसुंदरीचं काम काय तर देवळाच्या भोवती शास्त्र सांगतो तुम्हाला, आधी देवळाच्या भोवती प्रदक्षिणा घालायची आणि मग गाभाऱ्यासमोर जाऊन दर्शन घ्यायचं, हे शास्त्र आहे, ही विधी आहे. तेव्हा देवळाच्या बाजूला ह्या सुरसुंदरी दाखवतात, त्या काय सांगतात माहिती आहे, तुमचं मन आता असं करा, तुम्हाला देवळात दर्शनाला जायचं आहे, तुम्ही मद, मोह, मत्सर, लोभ हे जे शत्रू आहेत त्यांना मारा. ते सांगते ती, शत्रूला आधी नाहीसं करा आणि मग शुद्ध मनाने देवळात जा. आता इथं 3-4 अशा सुरसुंदरी आहेत बरं, वेगवेगळ्या आहेत, तर पाहू आपण. तर लोक म्हणतात की प्रत्येक वेळी तुम्ही असं कसं सांगता की ही तेच सांगते, ही तेच. मी म्हटलं, माऊली ज्ञानेश्वर माऊलींनी एक गोष्ट समजून देण्याकरता 5-5, 6-6 उपमा दिलेल्या आहेत, तुमच्या मनात ठसाव्यात म्हणून. इथं ते आहे. पुढे ही मूर्ती आपण पाहिली. पुढे ह्याला आम्ही सदाशिव म्हणतो. तुम्ही बारकाईनं पाहिलात तर 3 तोंडा एका वळीत आहेत, पहा, बारकाईनं पाहत समोर दिसलं तर नीट, आणि डोक्यावर 1 तोंड आहे. तर 4 तोंडाचा शिव आहे, सद्योजात, वामदेव, अघोर आणि तत्पुरुष, असा तो शिव आहे. पुढे ही 4 पायाचा शिव आहे.
2 पायाचं आपण असतो सगळे, 3 पायाचा अग्नीची मूर्ती असते, 4 पाय कधीही नसतात मूर्तीला. मग हे 4 पाय काय आहे? इथं अध्यात्म आहे. चर्यापाद, क्रियापाद, ज्ञानपाद आणि योगपाद. तर पाद ह्या शब्दावर श्लेष आहे, म्हणजे पाद म्हणजे प्रमेय आणि पाद म्हणजे पाय. तर 4 प्रमेयावर शिव उपाय. आणि त्यात ज्ञानपाद आणि योगपाद जे आहे ते असे आहेत पा. आणि चर्या आणि क्रिया हे पाय खाली सोडलेले. फार वेळ नाही आहे, तुम्ही थकला असाल, वर्णन मी नाही करत आता फार. ही का अशी, पण ही एकमेव मूर्ती आहे महाराष्ट्रात. अशा 2 मूर्ती खजुरावला आहेत. ही विष्णूची मूर्ती आहे. किती तोंड आहेत? इकडचं सिंहाचं आहे, तिकडचं वराहाचं आहे आणि मध्ये विष्णूचं आहे. त्याला वासुदेव म्हणायचं. आणि सिंहाच्या तोंडाला संकर्षण म्हणजे बलराम, आणि तिकडच्या तोंडाला प्रद्युम्न कृष्णाचा मुलगा, आणि मागे असतं ते अनिरुद्ध. तर आता ही 3 तोंडाचा गरुड आहे खाली, आणि विष्णू 3 तोंड. आता ह्याला आम्ही वैकुंठ असं नाव दिलेलं आहे. मी नाही दिलं, ग्रंथात आहे. लोक विचारतात. हरिपाठाच्या 2ऱ्या अभंगामध्ये षट्शास्त्री कारण हरी हा तर त्याच्या खालच्या ओळीत आहे, ज्ञानदेव म्हणे हरी हा वैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे. आता याचं नाव वैकुंठ आहे असं आमची माऊली सांगते. तर तो वैकुंठ कसा असेल? तर तो असा आहे, वासुदेव प्रद्युम्न अनिरुद्ध पुरुषोत्तम असा. आणि मौज अशी आहे त्याच्यात की हे लक्ष्मण मंदिर जे आहे खजुराहोला, तिथं ह्या मूर्तीची स्थापना आहे. आणि त्याच्या खाली जो शिलालेख आहे, त्या देवळात जो शिलालेख आहे, त्याच्यात असं म्हटलेलं आहे की ही वैकुंठाची मूर्ती आम्ही इथं प्रतिष्ठापित केली. शिलालेखात आहे, त्याचं नाव वैकुंठ दिलेलं आहे, आणि मूर्ती आपल्याला अशी समोर दिसते. आणखी काय पुरावा पाहिजे त्याला? असो, ही अर्धनारी शिवाची आहे. ही काय प्रकरण आहे? तर पुरुष आणि प्रकृती हे ठीक आहे, पण मी मागा सांगितलं ते शिवपार्वती एकत्र दिले, जीवो ब्रह्मैव नापरा, ती मूर्ती आहे. पुढे नृत्य शिव आहे, नादंत शिव म्हणतो आम्ही. हे शेवटचं नृत्य आहे. शिवानी 108 नृत्य केले, त्याच्यात शिवाय 9 नृत्य आहेत. उषा तांडव, प्रदोष तांडव, अशी पुन्हा 9 प्रकार आहेत. तर ती मूर्ती आहे. थोडं समजावून देऊ काय? तर ती इकडच्या हातामध्ये डमरू असतो, इकडच्या हातामध्ये अग्नी. हा जो आडवा हात आहे त्याला आम्ही गजहस्त म्हणतो. आणि एक हात जो गजहस्त जो आहे तो पायाकडे अंगुली निर्देश करतोय पहा. आणि उजवा खालचा हात जो आहे तो अभय मुद्रित असतो. म्हणजे काय झालं तर पहिल्या हातात डमरू आहे. पाणिनीचं व्याकरण सुरुवात जी होते ती रुंगळुलुक, डमरूमधनं आवाज होतो. म्हणजे निर्मिती, शिव हा विश्वाचा निर्माता आहे. दुसरा हात आहे असा आहे, म्हणजे तो पालन पोषण करणारा आहे, अभय असतं. तिसऱ्या हातामध्ये अग्नी आहे, म्हणजे संहार. आणि चौथा हात असा आहे, तो मयूलक नावाचा जो राक्षस आहे पायाखाली, तो मयूलक राक्षस, त्याला दाबून ठेवलेलं आहे. तर शिव सांगतो की दुष्ट प्रवृत्ती नाहीशी करायची, त्याला बळ लागतं. आणि सुष्ट प्रवृत्तीला मोक्षद्वार द्यायचा, म्हणजे पाय उंच केलाय, पाय मोक्ष तुम्ही जाऊ शकता, एवढे भाव. आता त्याच्या भोवती जे आहे प्रभावलय म्हणतो आम्ही त्याला, तर त्याचे पुंज किती आहेत पहा. आणि प्रत्येक पुंजाला 5-5 वाती आहेत. पाहिलेत तुम्ही? म्हणजे काय तर शिवनृत्य करत असताना थोडा जर बॅलन्स इकडे तिकडे झाला तर पंचमहाभूतामध्ये
गोंधळ होईल आणि विश्वाचा नाश होईल. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश असं ते प्रभावज आहे. तर त्या अशी ती मूर्ती आहे. म्हणून ही शेवटची नादंत मूर्ती. पुढे भगवान बुद्ध आहेत. ही याला मी बिंब ब्रह्म म्हणतो. मी बिंब ब्रह्म नावाची एक संकल्पना आणली आहे मूर्तिशास्त्रामध्ये. त्याचा अर्थ असा की मूर्तीचा अंत जो असतो, म्हणजे मूर्ती वाढत गेल्या 4 हात 8 हात अमुक तमुक विश्वरूप वगैरे, मग शेवटी असा एक प्रसंग येतो की मूर्ती पाहिल्यावर तुम्हाला तत्वज्ञान कळावं. ती शेवटची मूर्ती शास्त्रातली, त्याच्या पुढे प्रगती नाही. मग ही शेवटची मूर्ती काय सांगते तुम्हाला, बुद्धाची असो किंवा विष्णूची, शिवाची असो, तर ते सांगतात तत्वज्ञान. सब्बम दुःखम सब्बम अनित्यम सद्बम शून्यम. बुद्ध असा उपदेश करतात. म्हणजे हे सृष्टीचं सर्व दुःख, सर्व दुःखमय, सर्व दुःख निराशय, हे तत्वज्ञान ज्या मूर्तीद्वारे तुम्हाला कळतं तिला म्हणायचं बिंब ब्रह्म. मग बौद्ध मूर्तिशास्त्रातही ते येईल, विष्णू शिवाच्या शास्त्रामध्ये ते येईल. जसं आत्ता वैकुंठही मी सांगितलं, वैकुंठ म्हणजे पांचरात्र तत्वज्ञान समूर्त होणं, आणि 4 पायाचा शिव म्हणजे शैव सिद्धांत समूर्त होणं. म्हणजे काय की आता पुढे मूर्तिशास्त्रात वाढ नाही आहे, इथपर्यंत झालं. ते तत्वज्ञान मूर्तीच्या द्वारे कसं आणायचं ते मूर्तीच्या द्वारे करतात. तसं बुद्धाच्या द्वारे सुद्धा ते तत्वज्ञान सांगितलेलं आहे. पुढे ही शिवपार्वतीची म्हणजे शिवगौरी हरगौरीची मूर्ती आहे. पायाखाली शिवा पार्वतीच्या पायाखाली गोधा दिसते. बारकाईनं पाहाशी आडवी गेलेली. गोधा म्हणजे घोरपड, म्हणून पार्वती नाही, ही गौरी आहे. आणि मग पार्वती जर गौरी असेल तर शिव कोण असणार, तर हर असणार, बरोबर. पण आपण काय करतो, पहिले पत्नीचं नाव घेतो ना, म्हणजे लक्ष्मी विष्णू, बरोबर आहे ना, बरोबर आहे. मग इथं तुम्ही काय म्हणणार, गौरीहर म्हणणार. परंपरा काय सांगते आम्हाला, गौरीहराची पूजा आधी करायला लागते लग्नात ना, लग्नाच्या आधी. तो हा गौरीवर का पूजा करायला लागते, कारण गौरीनी ज्या निष्ठेने शिवाला प्राप्त केलं ती निष्ठा पाहिजे, वगैरे वगैरे. पुढे ही विष्णू मोठा वराहाच्या आकारात दाखवला. ही 5व्या शतकाची मूर्ती आहे, उदयगिरी लेणीजवळ, सांचीच्या लेणीजवळ. तर ह्या आणि ती पृथ्वी केवढी लहान दाखवली आहे पहा. तो यशोवर्मा नावाचा एक राजा असतो, आणि हे हुण लोक आलेले असतात ना भारतावर स्वारी करून, तर यशोवर्मानी त्या हुणांना हाकलून लावलं भारताच्या बाहेर. म्हणजे पृथ्वीवर त्यांनी ताबा मिळवला, त्याचं हे प्रतीक आहे. पुढे आता पहा तुम्ही, त्या पार्वती शिवाच्या पायाची एक बाई दिसते की नाही, अशी ओठंगलेली, ती मालिनी. ती पाया अडवते, लग्नाचा मोसम. खाली ब्रह्मा आहे मध्यात. पुढे गंगा अवतरण आहे. पुढे ही सोमस्कंद मूर्ती. सोम म्हणजे कार्तिकेय, स्कंद उमा मूर्ती, स्कंदासह असलेली शिवपार्वतीची मूर्ती, ह्याला सोमस्कंद मूर्ती म्हणतात. पण नेहमी पार्वतीच्या मांडीवर किंवा दोघांच्या मध्ये तो स्कंद असतो, बाळ स्कंद. इथे शिवाच्या मांडीवर आहे पहा, म्हणून हा थोडा बदल झाला. असो. पुढे शिवपार्वती आहेत, आणि ते इथे पुन्हा तत्वज्ञान येतं. आता खोलात मी जात नाही. पुढे झालं मला वाटते बहुतेक. पहा हे मी काय आहे की
देऊळ हे माणसाच्या आकाराचं कसं असतं ते इकडच्या बाजूला मी माणसाचे अवयव दाखवलेत, इकडं देवाचे दाखवलेत. म्हणजे ते जे काळा भाग दिसतो ना तर तो शीर्ष डोक आहे, मग त्याला कलश म्हणतात. इकडे तुम्हाला कपाळ दिसतं, इकडं त्याला कपाल शीर्ष. असं ते देऊळ हे देव हे काय देव देवाचे देऊळ, देह देवाचे देऊळ, ते हे झालं. आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि मला इथं बोलावून तुम्हाला त्रास देण्याची जी कल्पना ज्यांनी केली त्यांचे आभारच मानले पाहिजेत, त्यांचे आभार. मरीचिका म्हणजे वर आकाशामध्ये सूर्य असतो तर त्याच्याकडे बाण लावून ती तो बाण सोडत असते. त्याला वामदृष्टी वर वर बघायचं असतं. फक्त खिजरा पडलाय. चला झालं. आपण सगळ्यांनी मला इथं ज्यांनी आणलं आणि मला इतका वेळ बोलू दिलं ते आमच्या सतीश कुलकर्णीचे आभार आपण मानू. कारण मला इतका वेळ बोलायची परवानगी नाही, म्हणून तो मला घेऊन आला इथं की मी थांबतो म्हणून. त्याची परवानगी इथली 2 मिनिटं आभाराचं कार्यक्रम. बरं हो घ्या. जाऊ 1-2 मिनिटं फक्त. नाही येत नाही. चला चला खाली ठेव, खाली नाही निघत नाही. जाऊ. आजचे वक्ते त्यांनी आपल्या मूर्तीच्या संदर्भामध्ये जी विस्तृत विवेचन केलं आणि आपल्याला सर्वांना मंत्रमुग्ध केलं. या वयामध्ये त्यांनी येऊन आपल्याकडं आपण त्यांच्यासाठी 3-4 वर्ष प्रयत्न करत होतो मिरज विद्यार्थी संघातर्फे. यंदा तो योग आला, त्यात पावसाने आज हजेरी दिली. त्यामुळं आजच्या वक्त्यांचे मी आभार मानतो, प्लस पावसाचे आभार मानतो. मिरज विद्यार्थी संघाच्या वतीनं मी आमचे उपाध्यक्ष डॉक्टर अनिल आगाशे यांना विनंती करतो की आजच्या वक्त्यांना त्यांनी पुष्पगुच्छ आणि मानचिन्ह द्यावं. धन्यवाद. धन्यवाद सर. उद्या रविवार दिनांक 12 मे 2024 पुष्प 11वे कैलासवासी बाळकृष्ण तथा भाऊसाहेब रामचंद्र पाठक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ माननीय पंडित भुवनेश कोमकली देवास यांची मुलाखत घेणार आहेत सौ विनीता तेलंग. उद्याचाही कार्यक्रम बरोबर 6:45 वाजता चालू होईल, कारण उद्या त्यांना लवकर जायचंय. त्यामुळे सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे ही सर्वांना विनंती. आजचा कार्यक्रम संपला. धन्यवाद.